नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जर मी या भारत देशाचा नागरिक आहे, आपले मूलभूत हक्क, अधिकार, विकासाच्या संधी या सर्वांना समान आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत असं जेव्हा आपण बोलतो, परंतु दुसरीकडे मात्र आपण आपल्याच बांधवांना दुय्यम वागणूक देतो. विकासाच्या संधीच्या या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. या शृंखलेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की मानवाचे मूलभूत अधिकार, नंतर स्त्रिया व मुलांचे अधिकार. त्याच अनुषंगाने आजचा आपला महत्त्वाचा असा विषय आहे अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींचे मूलभूत अधिकार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय माजी न्यायाधीश मिस्टर C.L. थूल यांना. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरोखरच सखी सह्याद्रीचा मी अभिनंदन करतो की समाजात भेडसावणाऱ्या काही बाबींचं आणि सर्व तळागाळापर्यंत त्यांना माहिती मिळावी आणि त्यांचं प्रबोधन व्हावं ह्या दृष्टिकोनातून आपण ही जी शृंखला सुरू केली जानेवारी 15 पासून, ती समाजाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची होती. ते तुम्ही आपण केलेलं आहे, याबद्दल तुमचं अभिनंदन. जेवढं करावं तेवढं कमीच आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. खरंच सरांविषयी सांगायचं तर सर मानवाधिकार आयोग महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष आहेत होते. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती आयोगाचेही अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून आपण ह्या अनुसूचित जाती जमातींचे काय हक्क आहेत, काय योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल यावर मार्गदर्शन करूया. पण कार्यक्रमात तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला खूप महत्त्वाचा असा विषय आहे अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींचे मूलभूत अधिकार. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माजी न्यायाधीश मिस्टर C.L. थूल. सर, खरं तर आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. त्यात समानता, सगळ्यांना समान विकास असं आपण म्हणतो. पण मग मुळात आपण अनुसूचित जाती जमाती असं वर्गीकरणच का करतो? पूनमताई, तुमचा हा प्रश्न अत्यंत म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे. जर भारतीय संविधान हे आपल्या देशातील प्रत्येकांना असं लागू असलेलं संविधान आहे आणि त्या मूलभूत हक्कामध्ये संविधानाचे कलम 14 आणि 15 मध्ये सर्वांना समानतेचा, समान संधीचा जरी हक्क दिलेला आहे, तरी पण आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ती म्हणजे जसं आपल्या घरी 4 मुलं असतात किंवा 3 मुलं असतो, 2-3 मुलं असतात, त्यातला एखादा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमकुवत असतो, तो आजारी असतो, किंवा एखादा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याचा कुठलाही विचार किंवा कुठलीही बाब समजून घेण्यामध्ये त्याची क्षमता कमी असते. तर त्यांच्याकरता आपण काय करतो, तर त्याच्या दृष्टिकोनातून त्याला आरोग्याची विशेष सोय, त्याच्या म्हणजे खाद्यपदार्थ त्याचे किंवा त्याला आवश्यक असलेलं पौष्टिक धान्य त्याला देण्याचा आपण प्रयत्न करतो त्या मुलाला. तसंच त्याला जर अभ्यासामध्ये त्याचा थोडा मागे असेल तर त्याला आपण ट्युशन लावून देतो. हीच परिस्थिती भारतीय संविधानाचा जेव्हा विचार केला घटनाकारांनी, त्यावेळेस हा विचार केला की हजारो वर्षापासून हे रानावनात राहणारे आदिवासी जे मुख्य प्रवाहापासून दूर राहिले किंवा ह्या देशात जी व्यवस्था होती, सामाजिक व्यवस्था होती, त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये एक विशिष्ट वर्ग हा त्या व्यवस्थेप्रमाणे त्यांना मुख्य प्रवाहापासून, शिक्षणापासून, प्रगतीपासून, चांगल्या वेशभूषेपासून ह्या वंचित ठेवण्यात आलं होतं. आणि ते वंचित राहिल्यानंतर त्यांचा इतरांच्या सोबत प्रगती होऊ शकली नाही. ते मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही. म्हणून अशांना त्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून विशेष सवलती देणं हे गरजेचं होतं. म्हणून कलम 16
हे जे भारतीय संविधानाचं कलम 16 आहे त्याच्यामध्ये त्यांनी अपवाद निर्माण केला आणि त्या अपवादाच्या माध्यमातून यांना अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना विशेष सवलत देऊन त्यांना मुख्य पदावर आणण्याकरता ह्या सवलतीची आपण गरज आहे. एक तुम्हाला शाहू महाराज एक उदाहरण सांगतो. शाहू महाराजांना जेव्हा त्यांनी आरक्षण आपल्या राज्यामध्ये सुरू केलं छत्रपती शाहू महाराजांनी, तेव्हा त्यांना लोकांनी विचारलं की हे तुम्ही अशा प्रकारचं आरक्षण का देत आहात. त्यावेळेस संविधान नव्हतं आपलं, पण त्यावेळेस त्यांना विचारलं. तेव्हा शाहू महाराजांनी त्या विचारणाऱ्या लोकांना त्यांचा जो तबेला होता त्या तबेल्याजवळ नेलं आणि त्याने सांगितलं की ह्या भागातले काही माझे जे घोडे आहेत ते शर्यतीमध्ये धावणारे आहेत, युद्धात धावणारे, आणि हा जो एक विशिष्ट भाग आहे त्या ठिकाणी कमकुवत आहे, त्याच्याकरता मी विशेष रतीब देत आहे. कारण जर यांना मी विशेष रतीब दिला नाही तर हे यांच्यासोबत युद्धामध्ये कामी येऊ शकणार नाहीत किंवा शर्यतीमध्ये धावू शकणार नाही. मग यांना विशेष लक्ष देऊन त्यांना विशेष अशा प्रकारची पौष्टिक अन्नाची, त्याच्या चांगला रतीबाची व्यवस्था देणं गरजेचं आहे. हे जे तत्व आहे, जो एक वंचित घटक आहे, जो एक कमकुवत घटक आहे, त्याला योग्य संधी देऊन, विशेष संधी देऊन मुख्य प्रवाहात आणण्याकरता संविधानामध्ये तरतूद केली जातात आणि ही आपल्या संविधानाची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि ते जगामध्ये सगळ्यांना मान्य झालेली आहे. खरं. पण मुळात मला विचारायचंय सर असं की ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे त्याची पार्श्वभूमी आम्हाला जरा सांगा. नाही, पार्श्वभूमी याची अशीच आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या देशात नाही तर सर्व जगामध्ये माणसामध्ये जात, धर्म, वर्ण आणि लिंग ह्या 4 बाबींवर तुमचा भेदभाव मांडण्यात येतो. आणि हा भेदभाव झाल्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये जे सबल असतात, जे ताकदवर लोक असतात किंवा जे संघटित चांगले असतात ते लोक सगळे फायदे आपल्याकडे ओढून घेतात आणि जे कमकुवत असतात, दुर्बल लोक असतात, त्यांचं शोषण होते. आणि शोषित झालेला जो वर्ग आहे आणि हा शोषित झालेला वर्ग वर्षानुवर्ष परंपरा पिढ्यानं पिढ्या मागे राहतो आणि ह्या अशा रीतीने ही असमानता वाढत जाते. मग ते धर्माच्या नावानं होतं. आपण पाहतोच आहोत ना, स्त्रियांना देखील आपण समान हक्क दिले नव्हते, पण नंतर आता आपलं समान हक्क आपल्या संविधानामुळे आलेले आहे. आपल्या प्रत्येक शृंखलेमध्ये आपण तेच बघितलं. सर, आपण त्याविषयी अजून जाणून घेऊया. एक फोन आलाय, शेखर छत्रे आपल्याशी बोलतायत काळा चौकीवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. सर, मला असं विचारायचं की आदिवासी भागात, दुर्गम भागामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अगदी मुंबईच्या जवळ ठाण्यात जरी बघितलं तरी तिथे सुद्धा प्राथमिक शिक्षणापासून सुद्धा आदिवासी वंचित आहेत. अशा वेळेला तिथे अनेक, आम्ही सुद्धा वैद्यकीय शिबिरं घेऊन तिथे जात असतो, तेव्हा असं जाणवतं की त्यांच्यापर्यंत हे प्रबोधनच केलं जात नाही. तर अशा ज्या काही एनजीओज असतील त्यांनी जर असा एक कार्यक्रम करायचे ठरवले तर सरकार त्यांना काही मदत करू शकतं का, आणि एनजीओ याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांना एनजीओना आधी ट्रेन करून मग त्यांना ती माहिती दिली जाईल, याबाबत काय करता येईल? छत्रे साहेब, आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न खरोखर म्हणजे तुम्ही समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने विचार करता आहात आणि ते चांगली तुमची भावना आहे. आणि ह्याकरता आपणाला मी एक माहिती देऊ इच्छितो. ती आदिवासी विकास जो आहे हा तुमचा ठाण्याजवळचा मुरबाड वगैरे किंवा जो भाग आहे, हा भाग थोडा आदिवासीचा, पूर्णपणे आदिवासीचा भाग आहे. त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाने निर्णय योजना केलेल्या आहेत आणि त्यांच्याकरता शासकीय वसतिगृहे केलेले आहेत, शासकीय आश्रमशाळे केलेले आहेत. परंतु शेवटी हा जो एक समाज आहे, हा आदिवासी जो वर्ग आहे, यांना त्यांचं पाहिजे तसं प्रबोधन अजूनही झालेलं नाही. ते प्रबोधन करण्याकरता आपल्यासारखे जे एनजीओज आहेत, ह्या एनजीओनी जर जे प्रत्येक त्याचे प्रकल्प अधिकारी आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासीचे प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जर जाऊन आपण माहिती घेतली, तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आदिवासी विकासाच्या जवळजवळ 15 योजना आहेत, निर्णय योजना आहेत. आणि त्याच्यामध्ये स्वेच्छा संस्थांना, म्हणजे तुमच्या एनजीओला आश्रमशाळा चालण्याकरता अर्थसहाय्य करण्यापासून निर्णय कार्यशाळा निर्माण करण्यापर्यंत अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. परंतु त्याची माहिती जर तुमच्यासारखे छत्रे साहेबासारखे लोक जर त्याच्यात जास्त त्या विभागाकडे जाऊन माहिती जर घेतली तर तुम्हाला दोन्ही गोष्टी म्हणजे शैक्षणिक
आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातूनही काय योजना आहेत आदिवासीच्या, ह्या केंद्र शासनाच्या आहेत. त्यांच्याकरता विशेष फंडिंग आहे आणि ते विशेष फंडिंगाने बिचारे अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून शहरापासून दूर जंगलात वनात राहून आपला उदरनिर्वाह करतात आणि म्हणून मागे राहिले आहेत. तर त्यांच्याकरता योजना केलेल्या आहेत. त्याची माहिती तुम्हाला आदिवासी विकासाकडून मिळेल आणि शासन त्याकरता कटिबद्ध आहे आणि ते त्यांना मदत करण्याची पूर्ण तयारी करते. फक्त आमची इच्छा पाहिजे ते जाणून घेणं आणि जाणून घेऊन त्या प्रत्येक बाबी करता जायचं, करून घ्यायचं, करून त्यांना बाध्य करायचं आणि त्याकरता स्वतः तुम्हाला त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. खूप पुस्तिका आहेत, अनेक त्याच्या म्हणजे प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून शासनाने अनेक अशा पुस्तिका काढलेल्या आहेत की लोकांपर्यंत जा, त्यांना द्या. पण जर पण तुम्ही माहिती करून घेणार नाही तर ह्या योजना तशाच त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर कोळी साहेब आपण जरा त्या दृष्टीने छत्रसाहेब आपण त्या दृष्टीने प्रयत्न करावा असं मी तुम्हाला विनंती करेल. सर, आपल्याकडे अनेक विविध धर्म आहेत, संस्कृती आहेत, परंपराही आहेत, पण सगळ्यात मोठा धर्म असा आहे माणुसकी. पण तरीही माणसाला अजूनही माणसासारखं वागणूक मिळावी, कुठे कमीपणा येतोय, कुठे अडचणी येत आहेत? काय आहे पूर्णतः माणसाची मानसिकता अशी असते की मला जे काही मिळेल तर सगळं मला मिळालं पाहिजे आणि मी दुसऱ्यापेक्षा कांकडमत सवाई आहे, ही त्याची जी मनोवृत्ती असते की मी मोठा, मी सर्वस्व, दुसरा कमी. आणि त्या दृष्टिकोनातून हे भेदभावाची पाळेमुळे तिथून सुरू होतात आणि भेदभावाची पाळेमुळे तिथून सुरू झाल्यानंतर ते पुढे तसंच वाढत जातात आणि ते वाढत गेल्यामुळे ते इक्वॅलिटी जे आपण आपल्या संविधानामधला आत्मा आहे, जो शब्द आहे खरं म्हणजे जो आत्मा आहे, हा आपल्या प्रास्ताविकेमध्ये देखील आपल्या संविधानाच्या हे दिलेलं आहे की इक्वॅलिटी, समानता हा महत्वाचा भाग आहे. पण तरी देखील आम्ही समानतेच्या बाबतीमध्ये निर्णयाच्यातून पहिलं म्हणजे आम्ही धर्माच्या नावाने करतो, भेदभाव करतो. दुसरं आम्ही चालीच्या मानाने करतो. तिसरं आम्ही वर्णभेदावर करतो, लिंगभेदावरून करतो आणि जातीपातळीवरून करतो. आणि ह्यामुळे ही असमानता अशी चालतच आहे. ही तोडण्याचा प्रयत्न करणं, याकरता समाज प्रबोधनाची, समाजापर्यंत त्या प्रत्येक गोष्टीची नेणं आणि प्रबोधन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, 2001च्या जनगणनेनुसार जवळजवळ 166 मिलियन ही अनुसूचित जाती जमातींची संख्या होती. म्हणजे जवळजवळ आपल्या एकूण लोकसंख्येच्या 16.23%. आता 2015 आहे, तर यात निश्चितच वाढ झाली असणार. नक्कीच. पण सरकार किंवा आपलं संविधान हे जे प्रयत्न करते की समानता, समान वागणूक, मग हा जो रेशो आहे तो कमी कसा होईल? नाही, बघा, ह्या देशातील जाती व्यवस्था जी आहे ही नष्ट होत नाही आणि जोपर्यंत ही नष्ट होणार नाही तोपर्यंत आदिवासी आणि तुमचे हे जे आहेत अनुसूचित जातीचे हा वर्ग तर कायम राहणार आहे आणि जोपर्यंत हा कायम राहणार आहे आणि ज्या प्रकारे लोकसंख्या जी आहे ही कमी जास्त होतच राहणार आहे. आज 16% आहे, उद्या 18% होईल. काही लोकांची आता जसं आपण पाहतो अनुसूचित जातीमध्ये जो एक रेशिओ होता तो 13.5%वरून 10%वर आला. कारण काय झालं, लोकसंख्या कमी झालेली नाही, परंतु त्यातून नवबौद्धांनी जे धर्मांतर केल्यानंतर अनुसूचित जातीतून बाहेर आले, त्यामुळे त्याची जी संख्या आहे ती अनुसूचित जातीची 13.5%वरून 10%वर आली. याचा परिणाम असा झाला की पर्यायाने त्यांना मिळणारी शासकीय जी आर्थिक हे होती, मदत होती, ती आर्थिक मदतीचं प्रमाण देखील कमी झालं ना. त्यांचं जे आर्थिक केंद्र शासनाकडून जे तुम्हाला मदत मिळत होती ती कमी झाली. लोकसंख्या कमी झालेली नाही, लोकसंख्या वाढत आहे. परंतु अशा प्रकारे जी ज्यावेळी निर्णयाच्या नावाखाली त्याचे विभाजन होते आणि विभाजन झाल्यामुळे त्या विभाजनामुळे अशा थोडेफार आपला फरक दिसतात, परंतु कन्सॉलिडेटेड किंवा संपूर्ण याचा जर आपण विचार केला सर्वांगीण दृष्टिकोनाचा तर लोकसंख्या कमी झालेली नाही, वाढतच आहे. आणि त्या प्रकारे त्यांच्या याच्यामध्ये जे आपल्या समाज रचना आहे त्या समाज रचनेमध्ये जाती व्यवस्था जी आहे त्यामुळे आदिवासी आणि अनुसूचित जाती हा वर्ग कायमच राहणार आहे. ते खरं आहे. सर, आपल्या प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न आलाय. चंद्रकांत वाघमोडे आपल्याशी बोलतायत साताऱ्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. चंद्रकांतजी नमस्कार. धनगर आणि धनगर, आम्ही धनगर, मी स्वतः
हा नमस्कार मॅडम. तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. हॅलो हा हॅलो हा तुमचा प्रश्न हा तुमचा धनगर आणि धनगड. हं. हा तर तो प्रश्न आहे की धनगड समाजाला आरक्षण आहे, धनगर त्याच झालंय तर आरक्षण का नाही याच्यामुळं, हा माझा प्रश्न होता थोडा. हा वाघमोडे साहेब. नमस्कार, धन्यवाद. धनगर आणि धनगड समाजाला बघा वाघमोडे साहेब, आपण जो प्रश्न विचारला, सध्या जे आंदोलन सुरू आहे आरक्षण धनगर आणि धनगरांना मिळावं, धनकर आणि धनगरांना, आपल्या देशामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी संविधान आलं त्यानंतर 1950 साली प्रेसिडेंटचा आदेश निर्माण झालेला आहे अनुसूचित जातीबद्दल. आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 341 प्रमाणे अनुसूचित जातीच्या जाती कोणत्या असतील आणि आर्टिकल 342 प्रमाणे अनुसूचित जमातीच्या आदिवासी वगैरे कोणत्या असतील याबद्दल एक राष्ट्रपतीचा आदेश 1950 साली येऊन त्याच्यात याची जातीची त्या प्रदेशामध्ये त्या विभागामध्ये आपल्याला कोणत्या जाती आहेत. आता हा शब्द जो आहे, आपण काय धनगर हा समाज जो होता एका ठिकाणी स्थायिक नाही, तो सर्व आता निर्णय ठिकाणी फिरून जातो. तर काही ठिकाणी जे आहे ते एका ठिकाणी आपण शब्दाचे अपभ्रंश होतात, चालीरीती सारख्या राहतात, परंतु त्या ठिकाणी एखाद्याला धनगर म्हणतात, एखाद्याला धनकर म्हणतात. तर त्यामुळे ह्या बाबतीचा तो जो फरक आहे याकरता आपलं जे आंदोलन सुरू आहे त्यातला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि दोन्ही समाज एकच आहे, चालीरीती एकच आहेत, त्यांचे देवदेवते एकच आहेत. त्याकरता शासन देखील त्याच्यात लक्ष घालेल असं मला वाटते. आरक्षण जे आहे ते आरक्षण इथून पहिल्यांदा राज्याच्यातून पास झाल्यानंतर तो कायदा केंद्र शासनाकडे पुन्हा जाईल आणि केंद्र शासन जेव्हा मान्यता देईल तेव्हा ते आरक्षणाच्या यादीमध्ये ते नाव समाविष्ट करण्यात येईल आणि तुम्हाला जे आरक्षणाबद्दल आपण बोलला ते आरक्षण आपल्याला मिळू शकेल अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे. आजचा आपला विषय आहे अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींचे मूलभूत अधिकार. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माजी न्यायाधीश मिस्टर C.L. थूर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांचे अनेक प्रश्न आले. मला असं म्हणायचं की अनुसूचित जाती जमाती हा आपल्यातलाच एक अविभाज्य असा घटक आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या सवलतीही आहेत, अनेक योजना आहेत, पण तरीही अजून ते आपल्या मुख्य प्रवाहात जेवढे हवे तेवढे पूर्ण तऱ्हेने सामील झालेले नाही आहेत. काय त्याच्या मागची कारण आहेत? त्याच्या मागचा महत्वाचा जो भाग हा असा आहे की योजना होतात आणि योजनेची अंमलबजावणी करण्याकरता एक शासकीय यंत्रणा असते आणि त्या शासकीय यंत्रणेला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही एनजीओज आहेत, म्हणजे गैर शासकीय यंत्रणा ज्या आहेत, संघटना ज्या आहेत, त्यांचं आणि ह्या शासकीय यंत्रणेची एक मेळ जुळणं, त्यांच्यामध्ये एक समभाव जमणं हे फार गरजेचं असते. आणि ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं लोकांपर्यंत प्रबोधन करून त्या पोहोचवण्याची जबाबदारी शासनाची आहे. बरोबर. म्हणून ह्या एनजीओजना आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न देखील त्यांना करणं गरजेचं आहे. पण पुष्कळदा होते काय की हा जो दुवा आहे, ह्या दोघांमधली जी एक लिंक आहे ते मिळत नाही. आणि ह्या देशातच का सर्व ठिकाणी आपण पाहतो की ज्याच्या हातात सत्ता असते तो आपल्याकडे जास्त त्याचं केंद्रीकरण करून आपल्यामध्ये ते जास्तीत जास्त राहतील याचा विचार करतो आणि जे वंचित आहेत त्या वंचितापर्यंत पोहोचवू देत नाही. आणि त्यामुळे हा जो दोन विभाग जे आहेत, एक हॅव अँड हॅव नॉट्स, एक दरीची निर्माण झाली. ही जी दरी आहे ह्या दोन याच्यामध्ये हॅव्स अँड हॅव नॉट, म्हणजे ज्याच्याकडे संपूर्ण आहे तो असा एक वर्ग आणि ज्याच्याकडे काही नाही त्याला देण्याचा वर्ग, असा हा जो भाग आहे. त्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा जो क्लास आहे कायम आहे. अगदी खरं सर. आपल्याला तीच दरी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक पुढील फोन घेऊया आपल्या प्रेक्षकांचा. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. आजचे जे अतिथी आहेत ते खूपच आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या प्रजासत्ताक देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याकरता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विशेष आरक्षण ठेवलेलं आहे. तर हे आरक्षण किती टक्के आणि याचा खरोखरच
आमच्या अनुसूचित जाती समाजाला फायदा होऊ शकतो का? आणि अशा प्रकारचे आरक्षण आहे हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे का किंवा मिळू शकते का? धन्यवाद. धन्यवाद. वावळ साहेब, अतिशय चांगला असा प्रश्न आहे त्यांचा की काय तुम्ही मार्गदर्शन आपण त्यांना करू. वावळसाहेब, तुम्ही आरक्षणाबद्दल जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न अनुसूचित जातीमध्ये येणारे सगळे लोक, त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचे लोक, त्यानंतर विशेष मागासवर्ग, त्यानंतर विशेष आपला जे आहेत ज्याला आपण जमाती व्हीजेएनटी ज्याला म्हणतो आपण, भटक्या जमाती, आणि ह्या सगळ्याचा मिळून टोटल 50% वर आरक्षण देता येत नाही. आणि प्रत्येक गटाला म्हणजे आता शेड्यूल कास्ट म्हटल्यानंतर, अनुसूचित जाती म्हटल्यानंतर यांना 70.5% वर देता येत नाही. बरं. त्यांना तेवढा त्यांचा हे कोटा ठरवून दिलेला आहे. आणि ही सगळी व्यवस्था बाबासाहेबांनी आर्टिकल 16 मध्ये पूर्ण तयार करून ठेवलेली आहे. आणि अनुसूचित जातीचे कोण याकरता आर्टिकल 341 आणि अनुसूचित जमातीचे कोण हे 342 मध्ये केलेलं आहे. आणि त्याच वेळी मागासवर्गीय वर्ग कोणता असेल याची 340 मध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे ह्या लोकांचा जे काही मागासलेपणा आहे तो सामाजिक मागासलेपणा असो, त्यांचा आर्थिक मागासलेलापणा असो, तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून वाळसाहेब, ही तरतूद आहे. आणि त्यामुळेच आता जे खाजगी व्यवसाय आहेत किंवा खाजगी कंपन्या आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील जर ते शासनाचे लाभान्वित असतील, शासनाच्या आर्थिक किंवा इतर याच्यामुळे तरतुदीमुळे किंवा सवलतीमुळे ते लाभान्वित असतील, त्यांना देखील हे आरक्षण लागू आहे. आणि ते लागू करण्याचा केंद्र शासनापासून तर राज्य शासनापर्यंत सतत प्रयत्न चालू आहे. म्हणून तुमचा जो आरक्षणाबाबतीतला प्रश्न आहे तो सर्व आरक्षित लोकांच्या बाबतीमध्ये, आरक्षणाला लाभान्वित होण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचा होता आणि त्यांच्या प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून देखील आवश्यक होता असं मला वाटते. खरं तर जसं आपल्या ह्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारला सर, तर या वर्गासाठी अनेक कायदे आहेत, पण ते कायदे कोणते आहेत व त्याची अंमलबजावणी कशी होते आणि किती होते, मुळात हा मुद्दा आहे. आपण आता याच्या अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये तुम्हाला तर माहित आहे की भेदभाव त्यांनी पाळू नये, कोणी अनटचॅबिलिटी पाळू नये म्हणून आर्टिकल 17 मध्ये पूर्णपणे हे केलेले आहे. अस्पृश्यता नष्ट करा ही म्हणजे संविधानाच्या कलम 17 मध्ये गोष्ट. तरी पण याच्या अस्पृश्यता पाहायला जाते म्हणून त्याकरता पहिल्यांदा अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट आला 1955 मध्ये. आणि तो त्याचं पुढे नामाधिकरण झालं पीसीआर ऍक्ट म्हणून, म्हणजे नागरिक संरक्षण कायदा म्हणून. आणि आता 1989 मध्ये तोच आपला याचा अत्याचार प्रतिबंधक, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा निर्माण झाला. असे ते त्याच्यावर होणारे अत्याचार थांबवण्याकरता आले. त्याचप्रमाणे आरक्षणाचे कायदे झाले. आरक्षण त्यांना देण्यात यावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात निवाडाद्वारे इंदिरा साहनीचं जजमेंट असो की तुमच्या सब्बरवालचं जजमेंट असो किंवा वीरसिंगचं जजमेंट असो, अशा अनेक न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांच्या आरक्षणाचं रक्षण केलेलं आहे. त्याचप्रकारे आदिवासीच्या बाबतीमध्ये आता आदिवासी हे नेहमी शहरापासून लांब राहिलेले आहेत, जंगलात राहिलेले आहेत, वनजमिनीच्या म्हणजे वनात असलेल्या जमिनीचा आपला उदरनिर्वाह भागवत होते किंवा जंगलातील ज्या काही वस्तू असतील त्याच्यावर, म्हणून त्यांच्याकरता वेगळे कायदे करण्यात आले. उदाहरणार्थ आपण असं पाहतो की 2006चा वन जमीन हक्क कायदा म्हणजे आदिवासी परंपरागत जे जमीन आपली जंगलातली जमीन वाहत होते किंवा जंगलाची जमिनीच्या माहितीपासून आपला उदरनिर्वाह करत होते, म्हणून त्यांना मालकी हक्क मिळावं म्हणून केंद्र शासनाने 2006 मध्ये एक कायदा केला की त्यांची जमीन त्यांना परत मिळावी. हा वन्य जमीन हक्क कायद्याचा आदिवासी करता अत्यंत महत्वाचा कायदा आहे. त्याचप्रकारे आणखी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एक कायदा सांगतो की शैक्षणिक मागासलेपण आदिवासीमध्ये जास्त असल्यामुळे, शैक्षणिक मागासलेपण आदिवासीमध्ये जास्त असल्यामुळे त्यांना लुबाडण्यात येते. म्हणजे त्यांचं आर्थिक, सामाजिक आणि निर्णय प्रकारचं शोषण होते. आणि त्यामुळे काय त्यांच्या जमिनी देखील विकल्या जातात. त्यांच्याकडून घेतल्या, कधी त्यांना निव्वळ म्हणजे दारू पाजवून किंवा त्यांना खायला चांगल्या वस्तू देऊन
त्यांच्याकडून त्याच्या जमिनी किंवा त्यांची असलेली मालमत्ता विकत घेण्यात येते. ह्याकरता पहिल्यांदा 1966 मध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाचं ऑर्डिनन्स निघालं आणि नंतर त्या 1969ला कायदा पास केला. तो असा कायदा पास केला की ज्या गैर आदिवासी व्यक्तींनी आदिवासी व्यक्तीकडून जर एखादी जमीन खरेदी केली असेल तर ही जमीन त्याला त्याची परत द्यायची. असा कायदा पास झाला. हा कायदा पास झालेला आहे, आजही आहे. आणि जर एखाद्या आदिवासी पासून यांनी जमीन खरेदी केली असेल गैर आदिवासींनी तर ती जमीन त्याला खरेदी करण्याकरता पूर्णपणे कलेक्टर पासून तर शासनापर्यंत पूर्व कलेक्टरची परवानगी होती. म्हणजे आता असेही- शासनापर्यंत त्याची परवानगी घेतल्याशिवाय आदिवासी जमीन तुम्हाला विकत घेता येत नाही आणि ती त्याला हस्तगत करता येत नाही. तर हे आणि ती सगळे- परत मागवण्याची हां. ती परत मागवण्याची देखील त्याला हक्क आहेत आणि त्याला परत देण्याची जबाबदारी देखील ही शासनाची आहे. हे सगळे कायदे अजून जाणून घ्यायचे. सर एक फोन घेऊया. प्रज्ञा शिंदे आपल्याशी बोलतायत पवईवरून. नमस्कार. प्रत्येक हॅलो, नमस्कार. हा बोला. मी प्रज्ञा शिंदे बोलते. माझा थूल सरांना असा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये समानतेचे तत्व नमूद केले आहे. असे असतानाही अनुसूचित जाती जमातीसाठी वेगळी तरतूद केल्यामुळे समानतेच्या तत्वाला बाधा येत नाही का? नाही, यात तुम्हाला समानतेच्या तत्वाला बाधा. समानतेच्या तत्वाला समानता आहे. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा कलम 16ची तरतूद केली त्यात त्यांनी हे सांगितलं. मी मगाशी 2 उदाहरणं दिले. एक कुटुंबातील म्हणजे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलाचं, दुसऱ्या बौद्धिक दृष्टीने कमकुवत असलेल्या मुलाचं, असे 2 उदाहरणं दिले की एकाच कुटुंबातली जो एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक दृष्टिकोनाने कमकुवत असेल तर त्याला विशेष प्रकारचा आहार आणि विशेष प्रकारची सोय देणं गरजेचं आहे. जसा हा अनुसूचित जाती जमाती म्हणजे आदिवासी आणि अनुसूचित जमातीचे लोक, दलित लोक, हे अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून मुख्यापुरापासून दूर राहिलेत आणि त्यांच्या मूलभूत सोयीपासून, शैक्षणिक असो, आर्थिक असो किंवा सामाजिक असो, ह्या सगळ्या व्यवस्थेपासून ते दूर ठेवण्यात आले. त्यांना अंगावर कपडे वापरता येत नव्हते, त्यांना संपत्ती आपली ठेवता येत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून यांना एक विशेष संरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याकरता कलम 16, तुम्ही 14 म्हटलं, मी तुम्हाला सांगतो त्या 16, 14 आणि 15ला संलग्न असं कलम 16 आहे. त्याच्यात विशेष तरतूद करून जो कमकुवत गट आहे त्याला सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून हा अपवाद आहे. समानतेच्या दृष्टिकोनातून अपवाद आहे आणि त्या अपवादाच्या दृष्टिकोनातून हा जो वंचित राहणारा गट आहे त्यांना जर आपण योग्य प्रकारचं फीडिंग केलं तर ते मुख्य प्रवाहात येऊन सर्व समाज हा एका पातळीवर येऊ शकेल, ही त्यामागची मुख्य भावना आहे. आजचा आपला विषय आहे अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींचे मूलभूत अधिकार आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माजी न्यायाधीश मिस्टर CL थूल. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही आदिवासींच्या कायद्यांबद्दल सांगत होतात, जमिनीच्या कायद्याबद्दलही सांगत होतात. अजून सविस्तर काय सांगाल? कारण हा असा एक मुख्य घटक आहे जे आपल्यातलेच आहेत, पण आजही आता आपण अनेक फक्त चित्रपटांमध्ये वगैरे बघितलंय की खरोखर अजूनही तिथे एवढी हलाखीची परिस्थिती आहे की आपण एकीकडे 21वे शतक आणि खूप विकासाच्या संधी आणि प्रगतीच्या गोष्टी करतो, पण दुसरीकडे मात्र त्यांना साधे अंगावर कपडे किंवा साध्या ह्या मूलभूत मानवी गरजा आहेत त्याही पूर्ण होत नाहीयेत. नाही, वस्तुस्थिती आहे. कारण शासनाने जरी व्यवस्था केलेली असली, शासनाने देखील ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी पण ती पोहोचवण्याची जबाबदारी त्या संस्थेमध्ये किंवा त्या यंत्रणेमध्ये काम करणारी जे लोक आहेत त्यांची असते. आणि दुसरी गोष्ट तेवढीच जबाबदारी ज्यांना जे आपण त्यांच्याकरता आपण करतो त्यांना देखील आपल्याकरता ह्या कायदे आहेत का, आपल्याकरता ह्या गोष्टी आहेत का हे जाणून घेणं गरजेचं. आज पुष्कळशे लोक असे आहेत की त्यांना हे माहिती नसते की आमचा समाज, आमची जात ही कुठे आहे. मला पुढचा मुद्दाही माझा तोच होता सर. मला असं म्हणायचं की मगाशी आपण बोलतोय की अनुसूचित जाती किंवा जमाती, पण मुळात आपल्याला स्वतःला माहीत पाहिजे की मी अनुसूचित जातीत आहे, जमातीत आहे की आणखी कोणत्या म्हणजे उपजात आहे. त्याच्यानुसार त्यांच्या योजना किंवा कायदे हे भिन्न भिन्न आहेत का? नाही, अनुसूचित जाती करता आणि जमाती करता हे 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये 2 वेगवेगळे विभाग आरक्षण आहेत. पण हे 2 आदिवासी विभाग एक आणि अनुसूचित जाती जमाती करता सामाजिक न्याय विभाग
असे 2 वेगवेगळे विभाग आहेत. तर हे सामाजिक न्याय विभाग हा एक वेगळं मंत्रालय सांभाळते आणि आदिवासी विभाग हे दुसरं मंत्रालय सांभाळते. आणि अशा प्रकारे त्या याच्यामध्ये त्यांच्या हे जे आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती आणि दलित म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सफाई कर्मचाऱ्यापासून वाल्मिकी समाजापासून तर बौद्ध समाजापर्यंत मातंग समाजापर्यंत चर्मकारपर्यंत हे सगळा जो भाग आहे हे लोकांना अजूनही बरेचसे ग्रामीण भागातील लोकांना जात आहे, तिथे पाळतात, त्या प्रकारे ते राहतात, त्यांची वागणूक आहे, त्यांच्या वसाहती देखील ज्या आहेत त्या प्रकारे असतात. परंतु पुष्कळांना अजूनही त्यांच्या अशिक्षितपणामुळे शिक्षणाच्या अभावामुळे आणि शहरापासून दूरस्थ राहण्यामुळे त्यांना अजूनही काही लोकांना आम्ही कुठल्या समाजामधले आहोत हे माहीत नाही. वडार समाज असते त्यांना माहिती नाही की आम्ही कुठे आहोत. पारधी समाजामध्ये आता तुम्हाला पारध्यांचं उदाहरण द्यायचं झालं, भटका समाज आहे. पारधी काही भागात म्हणजे आपल्या इथल्याच महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले पारधी आणि मराठवाड्यातले पारधी याच्यामध्ये काही ठिकाणी आरक्षण आहे. कारण की जो राष्ट्रपतीचा जो आदेश होता 1950 सालचा तर त्या ठिकाणी काही विभाग क्षेत्रीय विभाग भौगोलिक विभाग त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी राहणारे जे लोक होते त्या लोकांना आरक्षणाच्या त्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये समाविष्ट केला. काही लोकांचा अनुसूचित जमातीच्या याच्यामध्ये समाविष्ट केला पण तो क्षेत्रीय याच्याप्रमाणे. म्हणून आता काही लोक जे आहेत आता उदाहरणार्थ आपण एक घेऊ की चंद्रपूरकडचे जे लोक आहेत ते राजगोंड म्हणून आहेत, गोंड समाज आहे, राजगोंड म्हणून त्या आरक्षणामध्ये आहे. परंतु तोच गोंड समाजाचा मनुष्य जर इकडे तुमच्या सातारा किंवा सांगलीकडे आला तर त्यात याच्यात येत नाही, राजगोंड म्हणून समाजात जात नाही. महादेव कोळी काही भागामध्ये त्यांना आरक्षण आहे, काही भागामध्ये नाही. परंतु याच्याकरता त्या लोकांना माहिती होणं, त्या लोकांची याच्यापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. तर ते अजूनही अवेअरनेस ती देखील त्या लोकांमध्ये जाणीव त्यांच्या हक्काची त्यांच्या जातीपासून फक्त आम्ही समाजात आमच्या रोटीबिटी व्यवहारापर्यंत आम्ही राहतो. पण सर हा मुद्दा मला इथे असं विचारायचं आहे की म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्याच वतीने की कशा पद्धतीने ते जाणून घेता येईल. नाही याच्याकरता ह्या ज्या सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग यांची एक जबाबदारी आहे आणि त्यांची जी त्या जसं आता आदिवासीमध्ये आपण पाहतो की त्यांचा आयुक्त आहे, आयुक्त आदिवासी विकास विभाग, त्यांच्या याच्यामध्ये त्यांची जी चॅनल आहे की खाली आपण त्यांचा प्रकल्प अधिकारी असतो, त्या प्रकल्पानंतर त्यांच्या आश्रमशाळा असतात, यांच्या याच्यापर्यंत माहिती पोहोचवणं की तुमच्या योजना ह्या आहेत, आता तुम्ही ह्या समाजाचे आहात तर ह्या समाजाच्या इतक्या प्रकारच्या योजना तुमच्याकरता केलेल्या आहेत, आश्रमशाळा आहेत. तुम्हाला आता म्हणजे काही लोकांना ही माहिती नाही की आदिवासीच्या मुलांना मुख्य शाळांमध्ये ज्या नामांकित शाळांमध्ये पाठवायचं आणि त्यांना तिथे सर्व समाजातील मुलांमध्ये शिक्षण करतात. मी चंद्रपूरला एका शाळेमध्ये गेलो. सर मला ह्या योजना अजून जाणून घ्यायच्यात. एका आपल्या प्रेक्षकांचा फोन खोळंबलाय. शंकर आपल्याशी बोलतात बोरिवलीवरून. नमस्कार, बोला बोला शंकरजी. नमस्कार, मी शंकर पटसंगी बोलतो बोरिवलीवरून. सर मी तुमच्याकडे ट्रेचर्स कोर्टामध्ये मी कामाला होतो आणि मला ते गावी जी आपलं घरकुल योजना आणि शौचालयाबद्दल आपलं सरकार अनुदान देते पण ते बरेच लोक ज्यांच्याकडे घर आहे शौचालय आहे नुसतं नावाला बांधतात आणि ते अनुदान लागतात त्याच्यावर सरकार काय उपाययोजना करतात कसं एवढं शंकरराव तुम्ही म्हणजे मला आता जुनं आहे आता मला बरं वाटलं आणि तुम्ही आठवण ठेवली. पण तुम्ही जो प्रश्न विचारला घरकुल योजना वगैरे आहेत आणि घरकुल योजना त्या घरकुल योजनामध्ये काही अटी टाकलेल्या आहेत. कारण बीपीएलचा कार्ड असलं पाहिजे, तुमचं आर्थिक व्यवस्था आर्थिक उत्पन्न वर्षाचं इतकं 2 लाखापेक्षा जास्त नसावं वगैरे वगैरे त्या ज्या काही अटी आहेत त्याची पूर्तता करत असताना इथे पुन्हा एक प्रश्न मी तुम्हाला आणखी सांगू इच्छितो आणि एक माहिती अशी की ज्यांच्या हातात सत्ता आहे म्हणजे सत्ता म्हणजे राजकीय सत्ता नाही तर किंवा शासकीय सत्ता नाही पण ज्यांच्याकडे बाहुबली ज्याला म्हणू आपण ताकदवर लोक जे आहेत पैशाचं पाठबळ म्हणा किंवा बाकी लोक जे असते त्याचा वापर करून ह्या योजना आपल्या स्वतःच्या म्हणजे घरात कशा नेता येतील आणि जो खरोखरच गरजू आहे
त्याला कसं वंचित ठेवता येईल याचा प्रयत्न बरेचदा होतो. आणि त्यामुळे तुम्ही जे योग्य असे म्हणजे ज्यांना हे देणं गरजेचं आहे, ज्याच्याकरता ही योजना तयार केली आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे. ही जी शासनाची मनापासून इच्छा असते ती त्याची मनापासून इच्छा असते ती पूर्ण होत नाही. कारण हे मधले जे लोक असतात ते मधले लोक आपल्या जवळच्या लोकांना किंवा स्वतः करता त्याचा कसा वापर करून घेता येईल याची देखील बरेचदा गैरवापर होत असल्यामुळे योजना चांगल्या असतात पण त्याची अंमलबजावणी, विचार चांगले असतात पण त्या विचाराला चांगल्या प्रकारे मांडणं आणि त्या लोकांना त्याचा फायदा करून देणं ही देखील बाब जी आहे ते कुठेतरी आम्ही कमी पडतो. त्याकरता पुन्हा सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक एकंदर या गोष्टीचा विचार करणं हे फारच गरजेचं आहे. अगदी खरं सर. पहिल्याच भागापासून आपण नेहमी सांगत आलो की समाजाची मानसिकता बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, ह्या प्रश्नापूर्वीही तुम्ही सांगत होता की आदिवासी मुलांची शाळेसाठी म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेमध्ये त्यांनाही काही आरक्षण असतं, त्या योजनेविषयी अजून आम्हाला ऐकायला आवडेल. आहे याच्याकरता आरक्षण आहेत. त्याकरता त्यांच्या शासकीय अनुदानित आणि अनुदान न मिळणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या शाळा आहेत. आता हे शासकीय अनुदानित ज्या आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी त्या विभागातील मुलांना आदिवासी असला पाहिजे, त्याचं वय इतके 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असलं पाहिजे, त्याच्याकडे त्याच्या उत्पन्नाचं साधन नसलं, अशा सगळ्यांना एका ठिकाणी आश्रमशाळेत ठेवण्यात येते. त्याचप्रकारे चंद्रपूरच्या शाळेचं मी सांगितलं की पब्लिक स्कूल होती, त्या ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना आणून त्या शाळेमध्ये ठेवण्यात आलं. मी सहज एका व्हिजिटला गेलो असताना त्या शाळेमध्ये व्हिजिट केली आणि पाहिलं तर काही कॉमन विद्यार्थी होते. तर असं 1-2 असं मला वाटलं की हे आदिवासी असं आहे. मी त्यांना त्या मुलीला विचारलं, म्हटलं तू कुठून आलेली आहे? तर तिने सांगितलं की मी भामरागडजवळचं आमचं एक गाव आहे तिथून आलेली आहे. म्हटलं काय करते असं? मी अमक्या अमक्या वर्गात आहे. म्हटलं वाटते पुढे काय तुझा विचार? शी वॉज टॉकिंग इन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होती ती. माझी इंग्रजीमध्ये आमचं सगळं वागतं चालू होतं. मी तिला विचारलं, म्हटलं बेटा तू काय बोलतो? म्हणजे मला पायलट बनायचं आहे. त्यानंतर आणखी 2-4 याच्यात गेल्यानंतर एका मुलाला विचार तुला काय? तो म्हणजे मला डॉक्टर बनायचं आहे. नंतर तिसऱ्याकडे असंच हे करत असताना एक मुलगी मी तिला विचारलं, म्हटलं तुला काय करायचं आहे? म्हणजे मला नर्स व्हायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जे आरक्षण जे आपण म्हणतो, जर त्या वंचित लोकांना जर योग्य संधी दिली तर त्यांची मानसिकता कशी बदलते. म्हणजे पूर्वी केव्हा आम्ही विचारलं तर काय म्हणायचे, मला काय व्हायचं आहे? तर मला मास्तर व्हायचं आहे. ग्रामीण भागात ह्या लोकांना काय व्हायचं आहे? मला पोलीस व्हायचं आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पोलीस हा सगळ्यात मोठा अधिकारी, मास्तर म्हणजे सगळ्यात मोठा आहे. याच्यापेक्षा त्यांचे विचार. पण आता तेच विद्यार्थी विचार बदलत आहेत. म्हणजे त्यांचं जर प्रबोधन झालं तर कसं होते, संधी मिळाली तर त्यांचे विचार कसे आहे. एक म्हणतो पायलट होतो, एक म्हणतो इंजिनियर होतो, एक म्हणतो डॉक्टर होतो. ह्या ज्या गोष्टी आहेत हे त्यांचं प्रबोधन त्यांच्या असल्या संधी जर उपलब्ध करून दिलं तर हे आदिवासी विकासाने तरी चंद्रपूर आणि भामरागडमध्ये केल्यामुळे झालं. नाशिकमध्ये मी पाहिलं एका शाळेला एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहे, तिथे गेलो मी त्या शाळेला गेल्यानंतर भेट दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं मुलांचं यांचं मी जे स्टँडर्ड बघितलं. आदिवासीचे मुलं मला मुंबईच्या आपल्या रुपारेल कॉलेज म्हणा किंवा आणखी ज्या कॉन्व्हेंट स्कूल आहेत त्या मुलांच्या बरोबरीची त्यांची प्रगती मला दिसली. म्हणजे नॉलेज अँड इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता ही काही एका कोणत्या वर्गाची मक्तेदारी नाही आहे. फक्त संधी जर दिली तर कसे पुढे जाऊ शकतात हे मला त्या एकलव्य आणि हे एकलव्य जे रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलची जी संकल्पना आहे ती शासनाची आहे. पण हे माहिती व्हायला पाहिजे. शासन सगळा खर्च आणि सगळं त्यांचा खर्च कपड्यापासून त्यांचा भत्ता त्यांचा राहता सगळ्या आणि इथपर्यंत आहे की मुलांची शाळेमध्ये उपस्थिती, मुलींची शाळेमध्ये, आदिवासींच्या मुलींची शाळेमध्ये उपस्थिती कायम राहावी म्हणून त्यांना भत्ता देण्यात येतो. ही देखील शासनाची योजना आहे. पण ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. माझी खंत जी आहे ह्या योजना जरी असल्या तरी त्या लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि त्याकरता पुन्हा मी येतो आपल्या सखी सह्याद्रीकडे की आपण असे कार्यक्रम करून लोकांपर्यंत ह्या जगा तळागाळापर्यंत ज्या तुम्ही विचार नेत आहात ह्या खरोखर म्हणजे तुमचं अभिनंदन
करावं तेवढं सर, कमी. ह्या आपल्या मंचाकडून तर आपण ते कार्यक्रम किंवा त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतोच आहे, पण मला खरंच अजून असं विचार आहे की अजून असे काय बदल करता येतील सरकारी यंत्रणेमध्ये, किंवा आपण आपले हे जे प्रेक्षक आहेत किंवा सगळ्यांना अप्रोच करून काय असे बदल करता येतील की खरंच त्या योजना त्या जी गरजू व्यक्ती आहे तिच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, आणि अशा अजून कोणत्या योजना आहेत त्यांच्यासाठी? पूनमताई, याच्या अनेक योजना आहेत. जसं आता शिक्षणाच्या योजना आहेत, तशा तुम्ही पाहतो आपण की याच्या देखील त्यांच्या आर्थिक उत्सवणीच्या योजना आहेत. म्हणजे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप द्यायचे, तेल पंप पुरवठा करायचा फ्रीमध्ये. त्यांना त्यांच्या घरावर जे गवती छत आपण पाहतो, ग्रामीण भागातील आपले जे आदिवासी बंधू आहेत त्यांचे घर कशाचे, छत कशाचे असतात, तर आपल्या गवताची असतात, किंवा काहीतरी आपले जंगली झाडाचे पानं वगैरे आणते. तर हे बदलून त्या ठिकाणी त्यांचे सिमेंट कॉन्क्रीट असे घरकुल त्यांना निर्माण करून द्यायचं, हा देखील त्या शासनाचा उद्देश आहे. सर, योजना आपण मला अजून ऐकून घ्यायच्या आहेत. एक फोन आला आहे, निशांत आपल्याशी बोलतायत मालाडवरून. नमस्कार. बोलू का सर? हा, नमस्कार निशांत बोर्डेजी, बोला. मला ना अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती या दोघांमध्ये फरक काय आहे, आणि अल्पसंख्याकांना आरक्षण आहे का? धन्यवाद. बघा, अल्पसंख्याकांना आरक्षण आहे का? बोर्डे साहेब, बघा, आता अल्पसंख्याक तुम्ही म्हणताना कोणतं हे घ्यायचं? आता इथे अल्पसंख्याक म्हणजे आपण मुस्लिम लोकही आहेत, त्यानंतर जैनही आहेत, अल्पसंख्याकामध्ये येतात, मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आर्थिक व्यवस्था द्यायचं, आणि 1950चा जो राष्ट्रपतीचा आदेश आहे त्याच्यामध्ये जातीची नोंद झालेली आहे, भौगोलिक क्षेत्रीय व्यवस्थेनुसार त्याची नोंद झालेली आहे. त्या याच्यामध्ये जर तुम्ही आदिवासी किंवा अनुसूचित जमातीच्या लिस्टमध्ये आले असाल तर त्याला आरक्षण आहे. जर तुम्ही याच्यात आले असाल, अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये आले असाल तर त्याला आरक्षण आहे. आणि आता आपण विशेष मागास वर्ग आणि मागास वर्ग म्हणून आर्टिकल 340 प्रमाणे आपण आला तर त्याला आहे. पण अल्पसंख्याक म्हणून जे होतं ना, त्या राज्याचा तो विचार आहे, आणि त्या रीतीने आपल्याला, म्हणून तुमचा जो प्रश्न होता अत्यंत मोगम होता, आणि त्या मोगमाच्या तुम्ही स्पष्टीकरण केल्यामुळे मला देखील त्याच प्रकारचं मला उत्तर द्यावं लागलं. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे की अनुसूचित जाती, जमाती आणि आदिवासींचे मूलभूत अधिकार, जो आपल्यातलाच एक अविभाज्य असा घटक आहे. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही त्यांच्यासाठी काही योजना आहेत, त्यांचे काय अधिकार आहेत त्याविषयी सांगत होता. अजून आपण काय प्रेक्षकांना सविस्तर सांगू शकतो? तसं आता तुम्हाला मी सांगितलं की आदिवासीच्या लोकांकरता वीज पंप शेतकऱ्यांना वगैरे किंवा तेल पंप आपण देतो. त्याच प्रकारे त्यांच्याकरता मोटार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र आदिवासी मुलांना म्हणजे व्यवसाय करण्याकरता किंवा स्वतःचा धंदा करण्याकरता किंवा नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मोटार वाहन चालकाचं प्रशिक्षण देण्यात येते. त्याच प्रकारे आदिवासी युवकांना आणि युवतींना दोघांना देखील पोलीस प्रशिक्षण, म्हणजे त्यांच्या पोलीसमध्ये जर भरती व्हायचं असेल त्याकरता काय गरज असते, काय नाही असते, आणि त्या गरजेच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण कशा रीतीने पुढे प्रशिक्षण द्यायचं, ती देखील योजना आदिवासी याच्यामध्ये आहे, मार्गदर्शनही आणि त्यांना मार्गदर्शन मिळते. त्याच प्रकारे त्यांच्याकरता व्यवसाय प्रशिक्षण केंद्र देखील आहेत की शासनाद्वारे चालवण्यात येणारे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहेत, आणि ते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकता, काय करू शकता याची देखील त्यांच्याकरता त्यांची हे जे असते आपले एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, त्याची देखील हे प्रकल्प अधिकाऱ्याकडे नोंद करून ते देखील एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालवण्यात येतात. एवढंच नाही तर त्यांच्या स्वयंरोजगारासाठी पूर्णपणे कर्ज पुरवठा देखील देण्यात येतो की ह्या प्रकारे तुम्ही स्वतःचा रोजगार कसे करू शकाल. त्यांचं आर्थिक याच्या आता ग्रामीण भागामध्ये त्यांचं जे असते की इंधन वगैरे त्याकरता देखील त्यांना कशा रीतीने मदत करायची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये चांगला विकास करता यावं म्हणून त्यांना पीव्हीसी पाईप, ते पीव्हीसी पाईप देखील त्यांना देऊन पाण्याचा पुरवठा कसा नेता येईल, म्हणजे जर तिथे धरण असेल तर धरण, किंवा मग नाल्या ओढ्यातून पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पीव्हीसी पाईप वगैरे पुरवण्याचे, हा आर्थिक विकासाच्या योजना आहेत. त्या आर्थिक विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात,
आणि आर्थिक विकासाच्या योजना पोहोचवताच इतर त्यांचा विकास कसा येईल, म्हणजे त्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट, त्याला ट्रेनिंग, त्यांना एज्युकेशन, ह्या तिन्ही गोष्टीचा कशा करता हे लोक हजारो वर्षापासून वंचित राहिले. कारण सर्वांगीण विकास झाल्याशिवाय त्यांना आपण आपल्या प्रवाहात सामील करून घेऊ शकत नाही असं बरोबर आहे. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की त्यांचा विकास होईल तेव्हा जे पुढे गेलेले आहेत त्यांच्या जवळ येणार, जवळपास पोहोचण्याचा त्यांचा हे होईल ना. बरं, पण सर मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही ह्या ज्या योजना सांगितल्या, खरंच सरकारने खूप चांगल्या योजना त्यांच्यासाठी मांडलेल्या आहेत, पण आदिवासी पाड्यांपर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत किंवा त्यांनी तिथून कुठे जाऊन असं मार्गदर्शन घ्यावं किंवा कुठे जाऊन विचारू शकतात ते त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोहोचवूया. याकरता समाज सुधारक, त्या समाजातील पुढारी यांचं एक देखील महत्वाचं काम आहे. यांनी आपल्या समाजाची योग्य बांधणी करून त्या रीतीने त्यांना जे काही शिकलेले आहेत किंवा ज्यांच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची समाजाच्या बाबतीमध्ये कळकळ आहे, असे जे लोक असतात त्या अशा लोकांनी काहीतरी करून कसं तरी करून ह्या समाजापर्यंत ज्या काही योजना आहेत, ज्या काही बाबी आहेत त्या कशा त्याच्यापर्यंत नेता येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ते जर त्यांनी केलं तर मला असं वाटते ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिल्याशिवाय ती पुढे जाऊ शकणार नाही. बाबासाहेबांचं एक वाक्य मी तुम्हाला पुन्हा रिपीट करेन इथे. त्यांनी काय म्हटलं होतं बाबासाहेबांनी, अरे गुलामाला जोपर्यंत तुम्ही त्याची गुलामगिरीची जाणीव करून देणार नाही तोपर्यंत गुलाम हा पेटून उठणार नाही आपल्या हक्कासाठी आणि आपले हक्क मागणार नाही. तसंच आमचा हा आदिवासी बंधू हा अशिक्षित आहे, पूर्णपणे त्याचा विकास झालेला नाही, योजना अनेक आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण हा शहरापासून बराच आत दूरवर राहतो, एखाद्या पाड्यांवर वगैरे ते राहतात, वेगवेगळ्या छोटे राहतात, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी एनजीओची आणि शासनाच्या योजना ज्यांच्याकडे प्रबोधन करण्याचं काम आहे त्यांनी कार्यशाळा घेऊन त्याच्यावर पोहोचवाव्या गरजेचं. खरं आहे सर. आपण एक फोन घेऊया. सुनील सोनावणे आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार सुनीलजी, बोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी सुनील सोनावणे बोलते. माझं क्वेश्चन असं आहे की अनुसूचित जातीसाठी कोणत्या स्कीम आहेत आणि जो अॅट्रॉसिटी जो ऍक्ट आहे त्याबद्दल माहिती हवी होती मला. धन्यवाद. सोनवणे साहेब, आपण जर समाज कल्याणच्या कार्यालयात गेले तर त्यांची एक पुस्तिका आहे वाटचाल म्हणून, सामाजिक न्याय विभागाने काढलेली आणि दरवर्षी काढतात ते. त्या पुस्तिकेमध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त योजना जे सामाजिक न्याय विभागाचे आहेत त्याच्यामध्ये अपंगाकरताही आहेत, महिलांकरताही आहेत, विधवांकरताही आहेत, अशा अनेक योजना सामाजिक न्याय विभागाने प्रसारित केलेल्या आहेत आणि त्याकरता त्यांनी वाटचाल नावाचं पुस्तक काढलेलं आहे. आपण जर तिथे गेलात तर तुम्हाला दिसून येईल की परदेशात शिक्षणाकरता देखील सोय आहे अनुसूचित जातीकरता. म्हणजे पोरं पाठवायचे असतील परदेशामध्ये शिक्षणाकरता त्यांच्या निर्णय प्रकारच्या प्रशिक्षणाकरता व्यवस्था केलेल्या आहेत, त्यांच्या स्कॉलरशिप करता आहे, त्यांच्या म्हणजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकण्याकरता फीची व्यवस्था केलेली आहे, स्कॉलरशिपची व्यवस्था केलेली आहे. ह्या सगळ्या व्यवस्था आहेत, पण हे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला कसं करणार. आणि त्याची सगळं माहिती पुस्तिका आहे आणि त्या माहिती पुस्तिका जर तिथे उपलब्ध असताना आम्ही जाऊन त्याचा जर वापर करत नसेल तर आम्ही आमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याकरता आम्हीच जबाबदार आहोत असं वाटतं, असं मला म्हणायचं आहे. आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा तो देखील कायदा आहे. आता मागच्या महिन्यामध्ये 15 तारखेला तुमच्या नगरमध्येच विद्यापीठाने एक कार्यक्रम आयोजित केला होता अॅट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल आणि त्याच दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी देखील दुसऱ्या सत्रामध्ये त्याच कायद्यावर ग्रामपंचायत सरपंचापासून इतर लोकांना बोलावून कार्यशाळा घेतली होती. आणि ह्या दोन्ही कार्यशाळेकरता मी स्वतः आलो होतो आणि त्यावेळेस मला अशी अपेक्षा होती की जसे जे काही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काही कांड झालेत त्या कांड झाल्यामुळे आपला हा पारधी समाजापासून ते इतर समाजाचे लोक तिथे येतील आणि पण त्या मानाने मला लोकांची उपस्थिती कमी दिसली. आता याकरता जबाबदार कोण आहे? शासनाने तर तयारी केली, शासनाने 2 कार्यशाळा घेतल्या, पण आम्ही जर त्याला उपस्थित राहत नसेल तर आम्ही अज्ञानातच राहू आणि आमचे स्वतःचे हक्क आम्ही जाणून घेतले नाही असं होईल. म्हणून सोनवणे साहेब, तुम्ही
ह्या सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याणच्या कार्यालयात जा आणि त्यांना म्हणा आम्हाला वाटतल नावाचं जे समाज कल्याणनी काढलेली पुस्तिका आहे ते आम्हाला द्या आणि त्यात असलेल्या योजना, त्यात असलेल्या अटी, त्याकरता लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्याची माहिती द्यायची आहे आणि ती तुम्हाला त्यातून सहज मिळू शकते. पण तुम्ही मात्र जाऊन तेवढा प्रयत्न करा, तेवढा ऑफिसपर्यंत जाण्याचा त्रास घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेन. अगदी खरंय सर. मला असं म्हणायचं की तुम्ही खरंच खूप छान एक वाट दाखवणारं हे जे पुस्तक आहे की त्याच्यामध्ये सगळ्या आणि असंख्य अशा योजना सरकारने त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय फक्त 2 शब्द तुम्हाला सांगावेसे वाटत आहेत अगदी थोडक्यात? अगदी मला सखी सह्याद्रीचे जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांना मी एवढंच एक विनंती करू शकतो आणि करतो की बाबा रे, स्वतःचं ज्ञान तुम्ही वाढवल्याशिवाय, जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही प्राप्त करून घेतल्याशिवाय तुमची पुढे वाटचाल होऊ शकत नाही, प्रगती होऊ शकत नाही. शासन हे निर्णय प्रकारे तुमच्या समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. निर्णय कोणतंही शासन असलं तरी ते शासन त्या त्या समाजाच्या विकासाकरता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असते. परंतु देणारा असला तरी घेणाऱ्याने मात्र आपली झोळी बळकट ठेवून पुढे व्हावं आणि ज्ञान प्राप्त करावं आणि असलेल्या संधीचा पूर्णपणे शोषण करून घ्यावं. फायदा नाही, शोषण करून घ्यावं अशी मी अपेक्षा करतो. सरांनी जसं सांगितलं तसं प्रत्येक संधीचा शोषण करून, फायदा करून आपण घेतला पाहिजे आणि आपला विकास करून घेतला पाहिजे. सर, खरंच तुम्ही इथे आलात आणि एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा पुन्हा सगळ्या सह्याद्री सखीचा मी धन्यवाद.